सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। कासार्डे इथं आयोजित तिरंगा रॅलीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते। एक देशभक्त नागरिक म्हणून आमच्यासाठी तिरंगा यात्रा काढणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। सिंधुदुर्गाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये, गावांमध्ये, तालुक्यामध्ये अशा पद्धतीची यात्रा निघालेली आहे। या यात्रेचं पूर्ण नियोजन आमचे संदीप गावडेजींनी केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही इथे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, पण एक भारतीय म्हणून सगळे एकत्र येऊन आपला तिरंगा, आमचा जो झेंडा आहे, आमची जी ओळख आहे, त्याबद्दल अभिमान दाखवण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत। राजकीय प्रश्न जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोप लागू देणार नाही। आम्ही त्यांना सळो की पळ करून सोडू असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं। असं आहे की असे बघता बघता 12 वर्ष झाली ना, राजीनामा देण्याची वेळ आली, पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊन तुम्हाला सांगतो। पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत। त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे। म्हणून राहुल गांधींनी कितीही वल्गना केला, कितीही अशा पद्धतीचे मोठे मोठे स्वप्न पाहिलं, तर आमच्या इथून काय राजीनामा होणार नाही, पण पाकिस्तान जाण्याची तिकीट नक्की निघेल। नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची दिल्ली ओढताना ते असं म्हणतात की गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही। असं आहे की त्या गळाभेटीमुळे आपल्या देशाचे बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही। कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आतापर्यंत काम केलेलं आहे, इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय ते ह्या गाळाभेटाचाच परिणाम आहे। म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही। शरद पवार यांनी आज ट्विट केलंय की चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांची वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेण्यात यावा असं ते म्हणतात। असं आहे की त्याबद्दल कालच आमचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की असा कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही आहे। त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत। उलट्या गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे, FDI मध्ये 1 क्रमांकामध्ये आहे। उद्योग खातं, बंदर खातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते। म्हणून अशी कुठल्याच बातमीवर, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये।